महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये गौर वाघोली हे गाव आहे। या गावामध्ये मित्रांनो आमचे मित्र तुकाराम घाटुळे यांनी अशी एक त्यांनी योजना सुचली की आपल्या गावासाठी काहीतरी आपण देणं लागतंय। यासाठी त्यांनी आमरण उपोषण त्यांनी 8 तास धरला आणि त्या 8 तासापोटी त्यांनी आमरण उपोषण सुद्धा केलं। एक दिवस नाही तर त्यांनी 3 ते 4 दिवस त्यांनी अन्नाचा कणही न खाता उपोषण सुरू ठेवलं। नंतर याची दखल येरमाळा पोलीस स्टेशन PI साहेब यांनी तातडीनं घेतली व त्यांनी त्या उपोषण स्थळी ग्रामपंचायत कार्यालय गौर येथे येऊन त्यांनी ते उपोषण सोडवण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला व त्यांनी अशी ग्वाही दिली, येथून पुढे या गावामध्ये दारू ही मिळणार नाही याची त्यांनी लेखी नोंद घेऊन पंचायत गौर ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच यांना त्याची पोचपावती दिली। तर देशमुख सुषमा धनंजय देशमुख यांनी ती पोच घेऊन त्यांनी याची चांगल्या या पोचची दखल घेऊन या गावामध्ये परत दारू विकणार नाही असा ठाम निर्धार करून त्यासाठी येरमाळा पोलीस स्टेशनचे PI चे आभार मानले आणि त्यांनी या गावासाठी भरपूर असं काही नवीन योजना करण्याचं सुचविलं। तर हे पप्पू कोकाटे हे आमच्या गौर येथील त्यांचं ग्रुपचं जय मल्हार ग्रुप हे त्यांचा ग्रुप आहे आणि ते उपोषणकर्ते धनगर समाजाचे असून ते त्यांचं अपंग आहे ते, पण त्यांनी गावासाठी काहीतरी देणं लागतो यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करून गावाची दारू बंदी केली। बरोबर आहे का सर? आणि नंतर आमचे हे सर आहेत सोमनाथ कौर यांनी ते ड्युटीला माझ्या माहितीप्रमाणे रायगड या ठिकाणी आहेत, पण त्यांनी त्यांच्या सत्कारासाठी वेळात वेळ देऊन त्यांनी आपली उपस्थिती लावली आणि सर तुम्ही त्यांचा सत्कार कराल। त्यांनी तर यांचा सत्कार समारोप पंचायत समितीचे पंचायतचे सदस्य भागवत तौर आणि त्यांनी सुद्धा तसेच पापा मुंडे यांनी पण त्यांचं स्वागत या उपोषणाच्या सांगता करताना ते सुद्धा तिथे उपस्थित राहिले व त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी पंचायतमध्ये येऊन आपला सत्कार घाटुळे साहेबांनी सुद्धा स्वीकारला। आणि असंच आरोग्य गौर तसं तर अख्ख्या महाराष्ट्राचं सुद्धा आरोग्य सुधारावं अशी त्यांची इच्छा आहे, पण जसं जेवढं तुम्हाला घडल तेवढं महाराष्ट्रामधील जनतेला त्यांचं आव्हान आहे की बाबा तुम्ही सुद्धा दारू प्रत्येक गावामध्ये आपली गाव सांभाळा आणि दारू व्यसन मुक्त करा। ही बरोबर आहे घाटुळे साहेब? तुम्ही जो थोडं सांगा, बोला थोडं सांगा। हा हुतात्मा स्मृती मंदिरात माझी आदरांजली अर्पण करून मी आज माझा सत्कार ठेवलेला आहे। हा माझा सत्कार मी आपल्या सर्व बाळगोपाळांच्या आणि महिला आणि माझ्या भगिनी यंदा या सत्काराचं पूर्ण असणार त्यांना सत्कार हा पूर्ण त्यांच्या कंदा मी अर्पण करतो। आणि आरोग्य हा या गौर मध्ये सर्वांचं असणारं लहान मुलांचं सर्वांचं असणारं आरोग्य स्वच्छंदी असावं, आनंदी असावं या स्वरूपाचं असणारं मी माझ्या अंतःकरणामध्ये एक आठास मांडला की आपण या गौर नगरीसाठी कुठल्या तरी असणाऱ्या स्वरूपाचं एक सामाजिक कार्य करावं। आणि मला सुचलं की माझे जे बंधू आहेत, माझ्या काही भगिनी आहेत, या दारू असणाऱ्या विकतात किंवा त्या दारूपासून प्रत्येक असणाऱ्या महिलेला जो काय असणारा त्रास होतो तो त्रास कुठेतरी थांबावा म्हणून असणारं मी असणारं उपोषण
आरंभलं होतं आणि त्या उपोषणात आमच्या पी साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे असणारं सांगितलं किंवा तुम्ही असणारं महाराष्ट्र करता ही सुद्धा गोष्ट चांगली आहे, परंतु तुमच्या गौरसाठी काहीतरी व्हावं ही मग आमची इच्छा आहे. आणि त्या गौरमध्ये मी आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचे कुणालाही दारू विकू देणार नाही आणि त्यांना असणारे जे कोणी दारू विकतील त्यांना असणारा हद्दपार करण्यात येईल यावर असणारं उपोषण ह्यांची नावं घे. झाला. या ठिकाणी असणारे आमचे सोमनाथ सर हा. यांनी असणारे रायगडहून येऊन असणारे इथं आलेले आहेत. तसेच आमचे पापा मुंडे हे असणारे गौरचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तसेच भागवत सदस्य आणि आमचे बंधू कोकाटे कोकाटे भाऊ आणि तसंच बाळासाहेब शेळके, तसेच आमचे थोर असणारे शबीर शेख साहेब आणि उत्तम लंगडे हे असणारे या ठिकाणी जातीने हजर आहे. धन्यवाद मित्रांनो.